तर मित्रांनो, आता आपण निघालो आहे मुरुडेश्वरवरून आपल्या पुढील स्पॉटवर जाण्यासाठी आणि आपली कालचीच गाडी आहे, झायलो गाडी. तर मित्रांनो, आता आपण इकडे गणपतीच्या एका मंदिरात जातो कर्नाटक मधल्या. तर मित्रांनो, दर्शन घेऊन झालेलं आहे. आता आपण बॅक साईडला आलेल्या मंदिरात. आतमध्ये शूटिंग करता येत नाही. गणेशाची छान मूर्ती आहे. तुम्ही कर्नाटकला आलात तर इकडे नक्की व्हिजिट करा या मंदिराला. तर मंदिराला लागूनच असे छान दुकान आहे. तिकडे लोकल लोकांची कारागिरी ते वस्तू तुम्ही विकत घेऊ शकता. तर रस्त्यामध्ये तुम्हाला एक छानसा बीच पण दिसतो. खूप नीट अँड क्लीन बीच आहे इथे. तर आता आम्हाला पुढे जायला उशीर झालाय तर आम्ही बीचवर जाणार ना. तर ह्या स्पॉटला तुम्हाला बरेचसे असे बोटिंगचे बोर्ड दिसतील. तुमचं पण ओळखीचं नसेल तर यातर्फे पण तुम्ही बोटिंग करायला जाऊ शकता. ಇಲ್ಲ ಇಲ್ಲ तर तिथून आपली बोटिंग चालू होईल. त्या स्पॉटला आता आपण आलेलो आहे. 1 तासाची राईड असणार आहे आपल्या बोटनी. संपूर्ण हा समोर पाहू शकता या कांदळवनातून आपली बोटिंगची राईड असणार आहे.
पाहू शकता या स्पॉटवर तुम्हाला खाण्याची पण सुविधा केलेली आहे, पण आम्ही जेवून आलेलो जस्ट, त्यामुळे आम्ही काय खायला घेतलं नाही. तुम्हाला भूक असेल तर तुम्ही घेऊ शकता. तर मित्रांनो, आपली बोट राईड झालेली आहे. जिथे आपण पाण्यामध्ये राईड केली त्याच्या वरच्या ब्रिजवरनं आज आपण चाललेलो आहे. आणि आता आपण चाललेलो आहे मुर्डेश्वर स्टेशनला. आपली ट्रेन 1 ते 1.5 तास लेट आहे, त्यामुळे आता आम्ही परत मुर्डेश्वर स्टेशनला जातो आहे. तिकडनंच आपण आपले ट्रेन पकडणार आहोत. तर मित्रांनो, फायनली आता आमचा परतीचा प्रवास सुरू झालेला आहे. आता वेटिंग रूममध्ये आलेलो आहे मुर्डेश्वरला. ट्रेन 1 तास उशीर आहे. मत्स्यगंधा आमची ट्रेन आहे. ट्रेन मोस्टली लेटच असते, पण मुंबईला जाईपर्यंत कवर करते. तर बघू आता सकाळचे किती वाजता आहे. ट्रेनमध्ये काही चांगलं दाखवता आलं तेही दाखवेन तुम्हाला. व्हिडिओ पाहत राहा. तर हा वेटिंग रूम पाहू शकता, स्टेशनला लागूनच आहे. तर आमच्या बॅग आहे तिथे. मस्त फॅन आहे आणि वॉशरूम पण क्लीन आहे. तुम्ही आलात तर तिकडे वेटिंग रूमला, ट्रेन वगैरे लेट झाली किंवा लवकर आलात तर वेट करू शकता. तर हे मुर्डेश्वर स्टेशन पाहू शकता. थोड्याच वेळात आपली ट्रेन आता येणार आहे. एक मला ठेव.
वेलकम टू गोवा सिंगाम. मित्रांनो, आपली ट्रेन आता गोव्याच्या प्रसिद्ध अशा मडगाव स्टेशनला आलेली आहे. मित्रांनो, आता आपण आलेलो आहे थिविम स्टेशनला गोव्याची. तो गोव्याला तुम्हाला कुठे बागा बीच, कलिंगड बीच इथे कुठेही जात असेल तर या थिविम स्टेशनला उतरा, लवकर पण. हे बेस्ट ऑप्शन आहे गोवा एन्जॉय करा. मित्रांनो, आता सिंधुदुर्ग स्टेशन आलेलं आहे, पाहू शकता. रात्रीचे 11 वाजले. 6-7:30च्या दरम्यान आपण निघालेलो. मित्रांनो, पाहू शकता तर सिंधुदुर्गावरनं निघाले आणि स्पीड बघू शकता, 100 पार केलेला आहे. तर मित्रांनो, फायनली आता आपण आलेलो आहे मुंबईमध्ये. आता एक 5 मिनटं स्टेशनला पोचू आणि त्यानंतर आपण आपल्या घरी जाऊ. तर तुम्हाला संपूर्ण हा कर्नाटक ट्रिपचा व्हिडिओज कसे वाटले ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा.